मनोज जरांगेंच्या मागण्यांना यश आल्यानंतर पुण्यामध्ये देखील सकल मराठा समाजाकडून आनंद व्यक्त होतोय। मात्र अध्यादेशाच्या माध्यमातून दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी देखील सरकारची असल्याचं सकल मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे। इतके दिवस हे सगळं आंदोलन चाललं आणि आता या मागण्या मान्य केल्या, तर तुम्हाला काय वाटतं की जे काही मराठा समाजाचं मागणं होतं ते पूर्णपणे मान्य झालंय? मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्यातल्या बहुतांशी म्हणजे मागण्या ह्या पुढं मार्गी लागतील असं वाटतंय। की मोहनजोदडो हडप्पा संस्कृती होती पूर्वीपासूनची, त्यावेळेला ॲक्च्युली मातृसत्ताक पद्धती होती आणि नंतर ती पितृसत्ताक पद्धती झाली। परंतु याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की मातृसत्ताक असो पितृसत्ताक असो, मातृ पितृ एकत्रीकरण झाल्याशिवाय नवनिर्मिती होत नाही। बरोबर, आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही महिला आणि पुरुष किंवा याच्यामध्ये मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करू शकत नाही। आज कायद्याने मुलाबरोबर मुलीला पण 50% हक्क दिलेला आहे, त्यामुळे त्या मुलीला देखील तोच समाजामध्ये आणि आरक्षणामध्ये अधिकार मिळला पाहिजे। कारण मराठा समाजाने इतर समाजाला आरक्षण देताना कधीही कोणत्याही आरक्षणामध्ये आडकाठी घेतली नाही। कुठल्याही समाजाला आरक्षण मिळताना आमचं काय हा कधी बघितलं नाही। त्यामुळे आता 15 फेब्रुवारीपर्यंत जे मुदत दिलेली आहे सरकारने याच्यासाठी, त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे। दुसरा मुद्दा आहे तो कुणबी प्रमाणपत्रांचा। सरकारने दावा केला की 57 लाख कुणबी प्रमाणपत्र आढळलेली आहेत, तर तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही जिथे राहता आजूबाजूच्या तुमच्या परिसरामध्ये आढळलीत नव्याने कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत? कुणबी आढळलीत, परंतु त्या कुणबी प्रमाणपत्रावर कुठल्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत झाली दिसत नाही किंवा त्याचं जे आरक्षण आहे ते मिळालं आजपर्यंत पाहायला मिळत नाही। खऱ्या अर्थाने फक्त नावाला प्रमाणपत्र मिळालेलं आहे लोकांना, फक्त काही एक सर्टिफिकेट आहे हातामध्ये बस। याच्या व्यतिरिक्त आता काय फायदा झालेला नाही। पुढे काय करायला हवं? हे जे प्रमाणपत्र आहे तर ते आरक्षणापर्यंत घेऊन जाईल त्या कुटुंबाला, यासाठी पुढे काय प्रक्रिया असायला हवी? कारण जे या अध्यादेशामध्ये म्हटलंय की एक शपथपत्र देता येईल, पण त्या शपथपत्राच्या सोबतच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या अध्यादेशामध्ये नमूद आहे की त्यासाठीचे पुरावे द्यावे लागतील किंवा त्यासाठी आवश्यक सगळे सोयऱ्यांच्या सगळ्या ज्या नोंदी द्याव्या लागतील। एका अर्थाने आपण ज्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो किंवा जात पडताळणी म्हणतो, तशाच स्वरूपाचं हे असेल तर हे कसं होणार? आता ते होऊ शकतं, कारण पूर्वीपासून आहे ना एकमेकाच्या पाहुण्या रावळ्यामध्ये किंवा आपले ज्याचे त्याचे नातेसंबंध आहेत, ज्याची समानता वागणूक आहे, परंपरा आहेत, चालीरीती आहेत, म्हणजे एक व्यवसाय आहे जो शेतकरी असेल किंवा शेतीशी संदर्भात, तर त्या लोकांना हे सगळे सोयऱ्याचा जो नियम आहे तो लागू होईल आणि तो समाजाला आरक्षण मिळालंय, मात्र ते न्यायालयामध्ये टिकणं याहून अधिक महत्त्वाचं आहे। कारण या आधीचा अनुभव असं सांगतो की आरक्षण दिल्याची घोषणा अनेकदा झाली, मात्र ते न्यायालयामध्ये टिकलं नाही। यावेळी मनोज जरांगेंच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण न्यायालयामध्ये टिकवणं हे देखील सरकारचीच जबाबदारी असेल। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।